हे बघ धैर्य, मला कळतंय त्या मुलीबद्दलची तुझी काळजी, सहानुभूती सगळं कळतंय मला, पण तुला कळत नाहीये रे. तुला त्या मुलीचं खरं रूप काय आहे हे माहितीच नाहीये. खरं रूप काय म्हणजे? संक्रांतीच्या दिवशी सावीने स्वतः मेसेज करून त्या अंगदला हॉटेलवर बोलवलं होतं. आणि आज हे कोर्टात सिद्ध झालंय. मी खरं सांगते तुला, पुराव्यानिशी सगळं सिद्ध झालेलं आहे आज. त्या अंगदच्या वकिलांनी सावीच्या मोबाईलवरनं सगळे मेसेज आज पुरावे म्हणून कोर्टात सादर केलेत. आता तूच सांग, तिने जर का मेसेज करून त्याला हॉटेलवर बोलवलं असेल तर अंगदने बाकीचे केलेले आरोप हे खोटे कसे असतील? नाही, हे खोटं आहे सगळं. मी मी ओळखतो सावीला. ती ती असं करू शकत नाही. नाही करू शकत सावी. खोटं आहे सगळं, खोटं आहे. धैर्य, खोटं आहे. ए धैर्य, आपल्याला सत्य दिसत असतं, पण आपलं मन आहे ना, ते मानायला तयार नसतं. कधी कधी जे आपल्याला खरं वाटतं ते खोटं असतं आणि कधी कधी खोटं वाटतं ते खरं असतं. कोर्टात सावी विरुद्धचे सगळे आरोप हळूहळू सिद्ध होत आहेत. मला तर आता एक वेगळीच भीती वाटते. या सावीचं जे रूप आहे ना, ते इतकं भयान आहे की तू आणि मी विचार पण नाही करू शकत. मी खरं सांगतेय, विश्वास ठेव माझ्यावर. मी स्वतः डोळ्याने बघितलंय रे. तुला पटतंय मी काय बोलते ते? धैर्य, बोल ना रे. तुला पटतायत ना गोष्टी मी काय सांगते ते? भास्कर, बघत काय बसलाय? उचलायला. भास्कर, मला मदत कर जरा. अरे हे भास्कर, याला उचल, याला खोलीत घेऊन चल लवकर. ये लवकर, मदत कर जरा. सावकाश, सावकाश. तू थांब ग. खोटी काळजी दाखवायची काही गरज नाहीये. बाद झाली तुझी नाटकं. तुझा खरा चेहरा काय आहे ना, तो आज आम्ही पाहिला. शी, लाज कशी वाटत नाही ग तुला? त्या अंगदला, त्या परपुरुषाला तू मेसेज करून हॉटेलवर बोलवतेस? अगं जनाची नाही तर मनाची तरी. दामिनी मॅडम, मी खरं सांगतेय. अहो, मी नव्हते केले मेसेजेस. बस, माझ्या समोर या आवाजात बोलायचं नाही.
आणि हो, माझ्या धैर्यापासून लांब राहायचं. तुझी सावली सुद्धा नकोय त्याच्यावर. त्याच्या आजूबाजूला जरी दिसलीस तर मुजुमदारांची गाठ आहे एवढं लक्षात ठेव. फक्त तुझ्या केसचा निकाल लागू दे ग, मग बघते मी तुझ्याकडे. आणि तू ग, नीता कुठे आहे? तिला पण सांग, तुम्हा दोघींना जर का या घरात राहायचं असेल ना, तर नखा एवढी सुद्धा मदत या पोरीला करायची नाही. नाहीतर तुम्हाला सुद्धा या घरातनं हाकलवून दिलं जाईल. कळलं? मग जा आता. आपल्या सावीसाठी मला कोर्टाची पायरी चढावी लागेल असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. आपल्या पोरीला तिच्या स्वतःच्या चारित्र्याची हे असं का होतंय समजा तिच्या संग. मला विश्वास आहे आपल्या पोरीचं पाऊल कधीही चुकीचं पडू शकत नाही. आणि म्हणून मी तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे. खरं एक सांगते, मला आणि सावीला तुमच्या आदराची लई गरज आहे. हो, वाटतं की तुम्ही जर असता असा तर आमच्यावर ही वेळ आलीच नसती. आमचं जगणं सोपं झालं असतं. तुम्ही जिथं कुठं आयसा तिथं लवकर परत या की. वाय वा, चांगलं चाललंय तुमचं. एकच नंबर चाललंय बघा. त्या वंशांमुळे आम्हाला तोंड लपवून फिरायची वेळ आल्या आणि तुम्ही त्यांच्यासाठी डोळ्यात पाण्यानं प्रार्थना करायला लागलायसा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आई, तुम्ही किती जरी रडलात आणि किती जरी प्रार्थना केली ना, तरी तुमच्या पोरीच्या मदतीसाठी कोण नाही येणार. कारण तिच्या भोळ्या चेहऱ्या पाठीमाग एक नालायक बाई हे कळलंय सगळ्यांना. ते एक नंबरची खोटाडे नालायक पोरगी आहे तुमची. दीपा, दीपे, लायकीत राहायचा. माझ्या पोरीबद्दल आणखी एक शब्द जरी बोललीस ना, तर याद राख, माझी सावी कशी आहे ते मला चांगलंच माहित आहे. पुन्हा तिच्याबद्दल असं काही बोलायची हिंमत करायची नाही. सांग तुझ्या बायकोला. बघितलं तुमच्या आईनं काय केलं. त्या फालतू पोरीसाठी मला या घरच्या सुनेला थोबाडीत मारली. एक नाही दोन हाणाला पाहिजे होत्या. तुझी बडबड ऐकून की नाही कधी कधी मला पण वाटते की तुझ्या कानाखाली जाळ काढायला पाहिजे. लई झालं यांचं. यांनी त्रास लिमिटची पण लिमिट क्रॉस केल्या. माझ्या कानाखाली मारायची हिंमत केली यांनी.
बस झालं. आतापर्यंत सगळं मी फक्त पैशांसाठी करत होते, पण आता माझ्या इगोवर आलंय. आता बघतेच यांची लाडकी सावी सही सलामत कशी बाहेर येते ते. संक्रांतीच्या दिवशी सावीने स्वतः मेसेज करून त्या अंगदला हॉटेलवर बोलवलं होतं आणि आज हे कोर्टात सिद्ध झालंय. म्हणजे मेसेजेस सावीनं केले नव्हते, ते मेसेजेस भास्करनं केले होते. फोन काय होतंय मला? अरे देवा, धैर्यांची अशी अवस्था मला बघव ना. काय करू, कशी जाऊ मी त्यांच्याजवळ? धैर्य, सावी, ते मेसेज भास्करनं केले होते. ते मेसेज धैर्य
थांब. कुठे निघालीस? लांब राहायचं माझ्या मुलापासनं, कळलं? निघ. बस कर, चल लवकर. धैर्य रे, हा बाहेर कशाला आला? धैर्य, ए धैर्य, धैर्य, तू 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 खोलीच्या बाहेर का आलास रे? सावी, ते मेसेज भास्करनं केले. मेसेज केले. धैर्य, धैर्य उठ, चल चल खोलीत चल. अरे तुझी अवस्था बघ काय झाले. भास्कर उचल त्याला, उचल उचल पटकन आणि खोलीत घेऊन चल. धैर्य चल, हळूच. धैर्य, धैर्य, तुम्हाला काहीतरी सांगायचंय ना मला. तुम्ही आवाज दिला होता. धैर्य बोला ना, काय झालं? ते मेसेज भास्कर मेसेज. धैर्य काय चाललंय तुझं? ऐकणार नाहीस का माझं? चल चल चल, तुझ्या तब्येतीची हेळसांड करून घेऊ नको. चल, अरे तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे रे. काय अवस्था झाली तुझी? चल चल बघू. काय सांगितलं आत्यांनी, कळलं नाही का तुला? अगं लांब राहा माझ्या धैर्यांपासून. भास्कर मेसेज मेसेज भास्कर. धैर्य, माझ्याकडे बघ. धैर्य, मी काय म्हणतेय, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आहे. मग मी सांगेन ते ऐकायचं. इरा, गोळ्या दे. हो. आत्या, गोळी घे. चल, औषध घे बघू. आणि आता कसलाही विचार करायचा नाही. हं? आता आराम करायचा. हं? झोप. सावकाश. मी खरं सांगतेय, मी खरंच नाही केले हे मेसेजेस. मला कळत नाहीये तो अंगद हे सगळं का करतोय. मला फसवून त्याला काय मिळणार आहे? सावे, अगं त्याला नाही, तुझी बदनामी झाल्यावर
या प्रकरणात तुला शिक्षा झाल्यावर कुणाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे ना हे अख्ख्या जगाला माहितीये. म्हणजे अगं सावे तुला काहीच कसं कळना झालंय. त्या अंगदच्या आडून मुजुमदारच हे सगळं करतायत. आणि एवढं असून पण तू त्यांच्या विरोधात काहीच कसं बोलत नाहीयेस. हे बघ सावे, तू कोर्टात सुद्धा हे सांगायला पाहिजेस की तुला मुजुमदारांवरती संशय आहे. मी वचन देते धैर्य, मी घरातल्यांवर कुणावरच आरोप करणार नाही. नाही, मी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या विरोधात काहीच बोलणार नाही कोर्टात. सावी मॅडम, कशाबद्दल काय बोलायचं नाहीये तुम्हाला?